हे सगळे उंच उंच माणसं आहे म्हणून पोडियम पण एवढं उंच घेतलं की मी पोडियमच्या मागे उभे राहिले तर दिसणारच नाही. है ना भैया, हमेशा ही तो सुनते हो. हम अपने जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं. हम अपने जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं. इसी मोहब्बत की मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं. आज या व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचा वाघ आदरणीय संजय राऊत साहेब, आपल्या लोकसभेचे उमेदवार आदरणीय आमचे बंधू आमदार बळवंत वानखेडे साहेब, व्यासपीठावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे सर्व महाविकास आघाडीचे सर्व नेते, सर्व आदरणीय आणि या ठिकाणी आलेले सर्व पितृतुल्य मातृतुल्य व माझे युवक बंधूंनो आणि भगिनींनो, Come my love, please don't say no baby. Come my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. एक वेगळ्या लढाईला आज आपण सामोरे जातो आहोत. देशात काय चाललंय, राज्यात काय चाललंय आणि आपल्या जिल्ह्यात काय चाललंय. देशात मोठे मोठे घोटाळे आहेत. इलेक्टोरल बॉन्ड्स तुम्ही ऐकलंय का? कोणी कोणी ऐकलंय? हात वर करा बघू. साहेब, इलेक्टोरल बॉन्ड्स फक्त 10% लोकांनी ऐकलंय. कोट्यवधीचा घोटाळा आणि देशातलाच नव्हे तर जगातला सर्वात मोठा घोटाळा आदरणीय पंतप्रधानांनी केलेला आहे आणि त्याचं नाव आहे इलेक्टोरल बॉन्ड्स. ईडी लावायची, CBI लावायची, अजून काय काय लावायचं आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करायचं आणि पैसे जमा करायचे. आणि किती तुम्ही आम्ही विचार करू शकत नाही एवढे मोठे पैसे जमा करायचे आणि मग निवडणुकीच्या अंगणात जायचं आणि कोट्यवधी काळा पैसा वाहून द्यायचा. महाराष्ट्रामध्ये वेगळा गोंधळ. महाराष्ट्रामध्ये तर गद्दारांचा पाऊस आलेला आहे. गद्दारांचा पाऊस. मी म्हणत होते संजय राऊत साहेबांना, म्हटलं कशी माणसं असतील. अरे ज्यांना जन्म दिला तो बाप तुम्ही विसरता आणि बाप चोरून त्यांचा पक्षाचं नाव तुम्ही घेता. तुमचं अस्तित्व तिथून आहे, तिथून तुम्ही पैदा झालेले आहे. तुम्ही त्यांना कशी काय नष्ट करू शकता. साहेब, महाराष्ट्र उत्तर देणार. महाराष्ट्र उत्तर देणार की नाही देणार? महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आपण निवडून आणणार की नाही आणणार? 48च्या 48 जागा या महाविकास आघाडीच्या या निवडणुकामध्ये लागतील, हा आमचा विश्वास आहे. दोघांनी बाप सोडले बरं का. अजितदादांनी पण बाप सोडला आणि शिंदे, आदरणीय शिंदे साहेबांनी पण बाप सोडला. खरं यांना साहेबही म्हटलं नाही पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे. 50 खोके एवढं लक्षात ठेवा. 3 बाप. आणि आपल्या महाराष्ट्र आपल्या जिल्ह्यात तर वेगळीच गोष्ट आहे. बाई बापच बदलते म्हणते. बदलते की नाही? आदरणीय पवार साहेब हे आमचे वडील आहेत. काल बाप बदलला साहेब, काल वेगळा माणूस बाप झाला. उद्या कोण होईल हे मला माहिती नाही. पण बघा, काल त्यांनी म्हटलं की हवा नाही, हवा नाही. हवा महाविकास आघाडीचीच आहे. आपल्या शेतकऱ्याला भाव मिळाला नाही. मिळाला का? सोयाबीनले काय भाव आहे? सोयाबीन
काय भाव आहे सोयाबीन? 2009 मध्ये काय भाव होता आणि आता काय भाव आहे? 2009 मध्ये 6,000च्या वर भाव होता की नाही? आणि कपाशीले आपल्या काय आहे भाव? कपाशीले भाव काय आहे? 6,000. 6,000 पेक्षा कमी आहे. किती भाव वाढवले? कपाशीले भाव भेटला की नाही भेटला? अरे काय राजे भाव भेटला ना जी. ज्या वेळेला शेतकऱ्याचा कापूस विकला गेला व्यापाराकडे त्यावेळेला शेतकऱ्याच्या कापसाले व्यापाऱ्याला भाव भेटला, हो की नाही? आणि गॅस डिझेल याचं तर काही सांगायलाच नको. संत्र्याले भाव भेटला का? काय झालं संत्र्याचं? काय झालं बांगलादेशला जाणाऱ्या संत्र्याचं? काय केलं? कोण संत्रा कोण विकत रे बा? संत्र्याचे बंबाट. आणि मग फायदा कोणाचा झाला? फायदा टरबुजाचा झाला. टरबुजानं घरं फोडली, पार्ट्या फोडल्या, सगळ्यांचे एक दुसऱ्यांना. म्हणजे मला तर असं वाटतं की जो चोर आहे आणि जो हरामखोर आहे तोच एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जाऊ शकतो आणि तोच फोडाफोडीच्या राजकारणामध्ये राहू शकतो. इमानदार आदमी कभी नहीं जा सकता. आज मी जास्त बोलणार नाही. पुढच्या खेपी येऊ त्यावेळेला अजून जास्त गप्पा करू. या मतदारसंघाने नेहमीच आमच्यावर प्रेम केलेलं आहे आणि सातत्यानं तुम्ही आम्हाला साथ दिलेली आहे. या ठिकाणी बळवंत दादा वारे पंजाब महाविकास आघाडीचा वारे पंजाब. झोपायचं नाही 8 दिवस. ज्या जे तुमचे नातेवाईक आहेत त्यांना फोन लावायचा. काय अफवा करून राहिलेत लोक, त्या अफवांवर विश्वास ठेवायचा नाही. लग्नाच्या रजिस्टर बनवतो की नाही आपण? लग्नाचे रजिस्टर बनवतो की नाही बनवत? घरी बायकाईले बोला, फोन घेऊन बस म्हणा, प्रत्येकाले सांगा पंजाले मतदान करा. सगळे सोबत आहेत. 1 लाखाच्या वरच्या डिफरन्सनी आपली सीट निवडून येते आहे. पण रात्र वैराची असते. कोण कोणाच्या घरी जातं, कोण कोणाच्या घरी येतं, कोणच्या रेस्ट हाऊसवर कोणच्या हॉटेलमध्ये कोण भेटतं आणि कोण गपचूप गड्डी घेतं याच्याकडे लक्ष ठेवा. हे जर तुम्ही कंट्रोल केलं 2000% आजच आपली सीट निवडून आलेली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. अतिशय सालस, अतिशय सोज्वळ, ग्रामपंचायत पासून ते विधानसभेपर्यंत प्रत्येक शासकीय कामाचं ज्ञान असणारा आणि आपला शेतकरी असणारा हा बंधू आपल्याला निवडून द्यायचा आहे. एवढी कळकळीची विनंती करते आणि माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.